सुरू होतोय. त्याचा बघूया कोरवाडा असं वरून हायलाच नाही गावामध्ये सगळी कोल्हापूर मुंबई हे विलियन झालं. पहिले गाव होते, आता हे गावाचं विलियन शहरीकरण झालेलं आहे. पण त्यांची जी बोलीभाषा आहे ती मात्र त्यांचं कोळीचं ही भाषा आहे म्हणायला हरकत नाही. मग ओळख हा कुठला बोलापूरचा का वाशीचा किंवा कोपरखंडाचा लगेच ओळखला जातो. आता तुषार नो स्ट्रायकरला, शेहू स्ट्रायकरला आणि पहिला गोलंदाज नसीब ज्याने या मॅचला सुरुवातीपासून होऊ लागले. नसीब आणि जग्गू हे असे दोन गोलंदाजाचा सिंहाचा वाटा असेल. संघ हा फायनलमध्ये आणायचा म्हणायला हरकत नाही. पहिला नसीब होता, पहिला चेंडू, पहिला ट्राय मिड बाउंड्रीला 1 धाव होते. चांगली फेकी त्यावरती संघाची धावाची सुरुवात आहे. गोडदोड धावसंख्या सिंगल धावेने. आता स्ट्राईक केला आला फलंदाज तो तुषार हा स्ट्राईक केला आहे. आणि बघा गोलंदाज करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज नसीब. आपल्या गोलंदाजी मसाजकडे बघायचं. नसीब 3 ते 4 पंचा रनअप आहे. पंचांना पार करून आणि जोरदार तुषारने अप्रतिम काढली. बॉडी लोणी एवढा प्रहार होणं हा वेगळा बुडला चेंडूला शक्यतो पुढे लावायचं चांगलं काम नाही. या एकदा जो पॉवरफुल खेळला असेल तोच नाही. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू षटका मारत नाही कोण. 2 फूट बॉलला 2 षटकं गेल्यानंतरच षटकं पार होतो. पण हे तुषारने साबित करून दाखवलं की संघाची जी घोडदौड आहे ही माता विश्रांती मारले. धावसंख्या 7 धावा आणि 2 धावेचा काळ संपलेला आहे. 7 धावा झालेल्या आहेत. पुन्हा गोलंदाज तयार होते. गोलंदाज जॉन नसीब. नसीब आपले म्हणजे नसीब हे पुढे नाव होतं. नसीब हे फिल्म सिटीमध्ये नाव. नसीब हा पिक्चर होता आणि फिल्म सिटीमध्ये बरेचसे असे कार्य असतात. जितेंद्र प्राण आणि बरेचसे असे प्ले विलियम प्रेम चोपडा बघा नसीब फास्टिंग मारा. आणि आता मात्र फलंदाज बीट होते. संघाची घोडदौड थांबलेली आहे. या षटकामध्ये 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या नसीबने. आणि आता बघा नसीब या उर्वरित चेंडूमध्ये जो फलंदाज स्फोटक आहे स्ट्राईक केला तुषार काय कामगिरी करतोय. पण 6 धावा 2 चेंडूंनी केलेल्या आहेत. पुढे चेंडू कट केला. चेंडू मिडविला. सेफ शॉट आहे म्हणजे स्वतःचा बडी झाला. हा झेल तो सिलेक्ट केला आहे. अप्रतिम झेल. आजच्या 3 चौंडा पहिला झेल ज्याने पडला असेल मित्रा दादा नाव काय प्रितेश. अप्रतिम झेल टर्निंग पॉईंट हा जो स्फोटक फलंदाजाचा याला परतावा लागला. हा प्रितेशने झेल टिकला मिड बाउंड्रीला. असं वाटलं की झेल होणार नाही म्हटलं सेफ आहे. पण त्या प्रितेशने शक्यता अशक्यता शक्य करून दाखवलं असेल ते या ग्राउंडवरती. आणि आता एक नामतीन फलंदाज एक धुरगती फलंदाज त्याला परतावा लागल. संघाची धावसंख्या होती तेव्हा 2 चेंडू खेळलाय तो 3 चेंडू आणि 6 धाव खेळला. संघाची धावसंख्या 1 बाद 7 धावा झालेल्या आहेत. चेतन आलेला आहे. आता फलंदाजी चेतन यांनी एक चांगली प्रितेश अप्रतिम कामगिरी करत पाठी 7 ते 8 बॉल जाऊन चेंडू पाठी बघण्याचा साधी बाब नाहीये. 2-3 चेंडू ठीक आहे पण 5-6 पाठी जाऊन हा झेल बघण्याचा सावध नाहीये. आणि आता नवीन फंडात ते खेळण्यासाठी चेतनची वर्णी लागलेली आहे. आणि आता नसीब आपल्या संघाची चांगली कामगिरी धारदार गोलंदाजीवरती धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम त्यांनी केलंय. आता चेतन पहिल्या सामन्यात जाईल नसीबच्या चेंडूचा. नसीब फास्टिंग मारा कट केलाय 5च्या स्क्रीन थर्डमेनला. धावसंख्या 1 बाद 8. सिंगल धावांची होणी होणार नाही. आपल्याला स्फोटक केली पाहिजे. 24 चेंडूमध्ये कमीत कमी आपलं टार्गेट सेट किती करणार तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. पण उच्च धावसंख्या उभारायची एक मोठी मंजिल धावाची उभी करता. 8 धावा तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच सामना 4 फटकाचा आहे. आणि आता हा झेल हा आता अप्रतिम झेल हा जर झेल झाला असता तर एक प्रत्येकी झेल म्हणजे या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये अव्वल नंबरचे एक खेळाडू फिल्डरमध्ये आले असते. आणि हा चेंडू जातो निर्धाव षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 1 षटक 1 बाद 8 धावा.
आता नशीबच्या ठिकाणी नवनाथ याची नवनाथ येणार या दादा नवनाथ कर देवा उदय जगुराना शंकर हा नवनाथ त्यांनी खेळायचा उरणला पण तेवढा यंग होता एवढी बॉडी बिल्ड नव्हती पण त्या नावानं सकाळी नवनाथ बोललं तेव्हा कळलं की हा नवनाथ. पण यांनी आजच्या या स्पर्धेमध्ये नवनाथ 2 वेळा सामनावीर पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. मी त्याची कलाकृती तुम्ही पाहिलीच आहे. आणि आता काय करतोय हे बघायचं नवनाथ. आता जो स्ट्रायकिंगला उभा फलंदाज आहे शेहेश आणि आता शेहेश आपल्याला चांगली कर्तव्य आपण या विनिंग स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये आपण 8 धावा केलेल्या आहेत. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता धुरंधार गोलंदाज जो 2 वेळा सामना पुरस्कार त्यांनी केलेला आहे तो नवनाथ. आता शेख म्हणतो स्ट्राईक केला सामना सुरू आहे. हा 1 मध्ये जाण्याची लढत 1 मध्ये लढत सुरू आहे. पहिला चेंडू आड्याचा खेळला चेंडू नो डाऊट उचलून आणलाय मिड विकेट डोक्यावरनं. पंचांचा इशारा हा 6 धावांचा. 6 धावांनी धावसंख्येला कलाटणी मिळते. धावसंख्या 1/14 1/14. आता दोन्ही संघ बैल पॉवरफुल आहेत. आणि बघूया प्रत्येक चेंडूवरती एक क्षण जर एक पॉईंट जर वीक मिळला तर त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो. 14 धावा झालेल्या आहेत. पुणे नवनाथ 5 ते 6 पण करणार. पंचांना पार करून चेंडू हातात भिसवतोय. धावसंख्या 3 ठेवली 14. नवनाथ चांगली कामगिरी या षटकात 2 चेंडूवरती त्याने 6 धावा खर्च केलेल्या आहेत. नवनाथ पुढील चेंडू 7 ते 8 पण चालणार विकेटच्या शोधात. कट केलाय चेंडू लॉंगअप त्याने स्वतःचाच चेंडू क्लिअर करतोय आणि पंजा मी सजवतोय. पंजाचा हा 4 धावांचा. 4 धावांनी धावसंख्या झाली ते 18 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 18 त्यापैकी 10 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये नवनाथनी 1 षटकार आणि 1 चौकार. धावसंख्या 1/18 धावा असा स्कोर आहे या संघाचा. फलंदाजी संघाचा कुठला संघ रबाळे गावाचा हा स्कोर आहे. सामनासह रबाळे बनाम हा सासवडे ह्या सामनासह लढत सुरू आहे यांची इथे. आता 1 आणि 2 साठी लढत सुरू आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज. सुरेश चेंडू आता नवनाथ अप्रतिम कामगिरी धावसंख्येवरती अंकुरण्याचं काम हा बीड होतो. धावसंख्या 3 ठेवली ती 18 1 बाद. आता म्हणतो षटकातील चेंडूचा काय खेळ रोज बाकी आहे. नवनाथ एक चांगला टर्निंग पॉईंट दाखवतो. चेंडू फसवा टाकतो फलंदाजला. चेंडू समजत नाही फक्त बीड होतो फलंदाज पण शतशक मध्ये एसपीसी असा चेंडू आता विसरतोय. पुढे चेंडू नवनाथ कट केला मिड विकेटला गॅप शॉट आहे. शतशक चेंडू चांगला क्लिअर केलाय. फेकी देखील सुरेख होते पण एकच धाव मिळते. धावसंख्या 19 1 to go 19 धावा. आता 1 to go 1 चेंडूचा खेळ बाकी असावा. षटक तसे समर्थीय प्रगती आणि नवनाथ आपला गोलंदाज सज्ज. नवनाथ एक फास्टिंग मारा करतोय. चेतन मध्ये स्ट्राईक केला कट केला स्वीप केलाय कव्हर मिड बाउंड्रीला चेतन चेंडू अडवतोय फेकी करतोय पण एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या झाली ती 20 आणि षटकाची समाप्ती होते ती मदत 2 षटक 1 बाद धावसंख्या 20. सामना सुरू आहे. सासवडे कोपर रबाळे गाव याचा सामना सुरू आहे. आता बघूया अंतिम. आता जग्गू ज्याची मी तारीफ केली बऱ्याच वर्षापासून जग्गूची माझी निवड आली पण जग्गू हा मोठ्या संघात खेळणारा प्लेयर बराचसा अनुभव आहे. 1-2 चेंडू मिस होतील त्याचा वाद नाही पण बाकी चेंडू 1-2 नक्की टाकलेला अनुभव आहे. ती कहावत आहे ना बंदर कितना बुला क्यों होना गुलाटी मारना भूलता नहीं है. ऐसा आपके से हुनर है जग्गू का हुनर है. बुला क्यों ना हो गुलाटी मारना भूलता नहीं बंदर. तो आपको जग्गू अपने बड़े बड़े संघ के साथ हमने अच्छी से बर्ताव किया है तो ये आपकी कसौटी है. ये मैच आपको जीतना रहेगा. आपका अनुभव है. आप जग्गू इस मैच का गेंदबाजी करेंगे. तीसरा स्पेल स्कोर कार्ड लगता हुआ विकेट पर अभी तक 20 रन स्कोर कार्ड पर. जग्गू पहली गेंद बड़ी उछाल दिया बढ़िया टप्पा करा समझ में आए गेंद बल्लेबाज और बल्लेबाज को गेंद में चकमा दिया जग्गू ने. उसकी गेंद अच्छी गेंद बरसाई है गेंद डॉट जाती हुई. फिर एक बार जग्गू इस ओवर की अगली गेंद लेकर स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज चेतन.
वाली गेंद, आप प्रथम बल्लेबाज, मैंने कहा था कि जग्गू ये हल्के वाली गेंद न करेगा, जग्गू ये नामचीन बल्लेबाज के रूप में जाना जाता है, और 2 गेंदें डॉट किए जग्गू, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। अब स्कोर कार्ड 20 पर रखा, 20 रन स्कोर कार्ड पर। जग्गू इस ओवर की अगली गेंद लेकर 3-4 कदमों का रनअप। कर्नाटक खेला रही है, शायद बार बार बच गया, क्या होता है, ये 6 रन का इशारा। अब छक्के ने स्कोर कार्ड 26 रन, और जग्गू ने 3 गेंदों में 6 रन खर्चे कर चुके। पहले दूसरी ओवर की समाप्ति 20 रन थे, तीसरा स्पेल जारी है, दूसरा छेद स्कोर कार्ड लगता हुआ अब 26 रन स्कोर कार्ड पर। तो जग्गू इस ओवर की अगली गेंद लेकर, और विकेट ही थोड़ा सा होता भयभीत होता हुआ गेंद छिटकती है, गेंद गई थर्ड मैन की दिशा में, 1 रन का इजाफा, 1 रन के साथ 27 रन। दोनों बकेट ना। तो जग्गू ने अपनी शरीर अच्छी गेंदबाजी दिलाई थी। अभी कब तक इस मुकाबले में आपने अब तक 5 रन खर्चे कर ना, 7 रन खर्चे कर चुके हैं, और बढ़िया गेंदबाजी प्रदर्शन। 1 रन मिलेगा, मिनट अच्छा फील्डिंग का नमूना हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता है, 28 रन स्कोर कार्ड पर, और 1-2 को आखिरी गेंद रहेगी। तो बेहतरीन शुरुआत, 8 रन अब तक खर्चा कर चुके जग्गू ने। दूसरी ओवर में शायद मेरे से 20 रन थे, अभी 28 रन, आखिरी स्पेल का आखिरी गेंद रहेगा ये, तीसरा स्पेल का। और जग्गू, और स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज शेहेश का आपको जोखिम भरा प्रयास करना पड़ेगा। तो अच्छी गेंदबाजी जग्गू के द्वारा, बढ़िया गेंदबाजी, नसीब और जग्गू बढ़िया गेंदबाजी प्रदर्शन किया है। और ये उठाकर खेला, शायद देखना पड़ेगा, और नंबर का इशारा ये कि आज शायद हो नहीं सकता, क्षेत्र अच्छा जा रहा है, और 1 ही रन मिलेगा शायद। और इसी के साथ ओवर की बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन दिखाया हुआ। तो फील्डिंग में देखा ये सोचा बढ़िया फील्डिंग की है, और 9 रन जग्गू ने खर्चे किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, और ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति बन चुके हैं। तो आने वाले अब भी 6 गेंदें रहेंगे बाकी, और 6 गेंद में कितने रन बटोरते थे बल्लेबाजी। ये जोड़ी अपने 9 रन की पार्टनरशिप अपने अंदर हो चुकी है, साझेदारी 9 रनों की बनाई है। तो आखिरी गेंदबाज दीपक को लाया जाएगा। दीपक अच्छी शुरुआत दिखाई, दीपक के भी सिंहा काटा, तो इसमें योगदान दिया है दीपक, जग्गू और शेहेश। उधर खेला, ये गेंद जाएगी, जरूर जाएगी, और हैम्पर का इशारा ये 6 रनों के लिए। तो दीपक को पहले वो छक्का जड़ा, छक्का जड़ेगा, स्कोर कार्ड में आप इजाफा 35 रन स्कोर कार्ड पर। तो दीपक, आपने अब तक अच्छी शुरुआत दिलाई, गेंदबाजी का अच्छा मुस्कान दिखा है। ये जग्गू, नसीब और आपका नंबर लगता है। तो शुरुआत इस ओवर की अगली गेंद, हल्की वाली गेंद, बढ़िया गेंदबाजी, छक्का खाने के बाद में गेंदबाजी में बदलाव दीपक के द्वारा, 35 रन पर गाड़ी अटकी हुई, वो 1 विकेट खोया अभी तक। बढ़िया पार्टनरशिप, 20 या 22 रन की पार्टनरशिप जुड़ चुके इनके दोनों के बीच में। और हल्के जवाब दीपक, लाजवाब गेंदबाजी, आपने 2 गेंदें डॉट किया, छक्का खाने के बाद में 2 गेंदें डॉट किए, मतलब 3 गेंदें और 6 रन, स्कोर कार्ड 35 रन स्कोर कार्ड पर। आपने 3 गेंदों में 6 रन बचे गया, और ये उतार खेला, ये शायद खतरा हो सकता है, और ये विकेट का पतन। तो दीपक, बढ़िया गेंदबाज, दीपक, जग्गू और नसीब, ये 3 गेंदबाज ने आज रन लाया मैदान पर। तो दीपक का विकेट आपने 4 गेंदे में 2 विकेट, 6 रन दिए गए, 1 विकेट झटकाया, ये दीपक को 2 विकेट 35 रन। तो बॉल की ज्यादा। तो अब अक्षय आएगा, अक्षय ये आखिरी लाची हो रहा है ना ये। तो 2 गेंदे बाकी, दीपक, जग्गू और नसीब, ये नाजा गेंदबाजी ने अच्छा गेंदबाजी दिलाई, कंजूसी बड़ी गेंदबाजी, बल्लेबाज को हाथ मोड़ने का मौका दिया ने। तो दीपक पहले मैच में बढ़िया में रन खर्चे कर गए थे, तो ये मैच में जो रेवोल्यूशन बनाया उसने,
अब 4 गेंदों में 6 रन खर्चे कर चुका है, विकेट चढ़ गए कामयाब। तो अब भी 2 गेंदें बाकी है। अब स्ट्राइक पर रहेगा बल्लेबाज अक्षय और 2 गेंदें आपके लिए रुके अक्षय के लिए। ये गेंद जाएंगे 1 रन का इशारा डिफेंस में, 1 रन के साथ स्कोर पड़ता है 36 रन स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद रहेगी दीपक के ओर से। दीपक ने 7 रन खर्चे के 1 विकेट झटका है, बढ़िया गेंदबाजी। तो शायद 8 के 9 रन खर्चे किए तो शायद जग्गू ने। ये आखिरी गेंद रहेगी दीपक की ओर से। राउंडिंग मारा दीपक के द्वारा, कट किया, अशोक ने गाड़ी से खेला है। गेंद लॉन्गर क्षेत्र में, अच्छा फील्डिंग का नमूना, अच्छा थ्रो होता हुआ, पर ये थ्रो गलत रह जाता है। तो ये 2 ही रन मिलेंगे। ये 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन और बारिश समेट गई। तो 39 रन आपको करने पड़ेंगे। 24 गेंदें 39 रन। इसके मुसलमान युनियनच्या फिडिंग लोक लावायचे, सासवडे आपली सराव पाठवायचे, आपल्याला धावा करायचे आहेत। 24 चेंडूमध्ये 39 धावा आपल्या करायचे। सरासरी आपण पाहिली तर जवळजवळ 10:15च्या गतीने आपल्या धावसंख्या करायची, 9च्या गतीने वाटचाल करायची आहे। म्हणजे आता 9च्या गतीने आपल्याला वाटचाल करायची आहे। प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जर आल्या, 2 षटकांमध्ये 20-22 जर धावा आल्या तर फाईट स्कोर होईल। पण 2 षटकांमध्ये पहिलं षटक टाकणं फार निर्णायक षटक आहे आणि एक दुसरं षटक कोण हाताळतं ते बघायचं आहे। आता सरांनी जोडी माझा स्फोटक आलेली आहे। यांना 39 धावा करायच्या आहेत। 40 रन चाला, आपण 39 धावा करायच्या आहेत। त्यानंतर होणार संघ आहे, त्या संघाची विनंती आहे। दादा तिकडे त्यांना बाटली सांगाल ना। गुरुनाथ आणि मनोज, तसा परेल भागामध्ये मी जन्म पाहिला मॅचला 4-5 वर्षापूर्वी, तिथं आन्या गुरव हा इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या प्लेयरची नाव सांगायचं मला। तर आता गोलसाठी आलाय, त्याला अमोलला पाचारण केले। आता बघूया कशी सांगेली आहे। 39 धावा करायची आहेत। 18-24 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे। काय राज्य सासवडे संघ या गावातला संघ आहे। सासवडे संघ पुन्हा डेपन होता, पुन्हा डेपन नंतर झालेला आहे। त्याला रामीला मैदानामध्ये ओपन मैदान पुढे खेळायची माहिती, पण त्याला आठवते मला जग्गू मेहरने, सॉरी मेहर हाचं नाव माहिती नाही, मेहरने मला आंदोलन केलं होतं। लय मोठी गोष्ट आहे। त्याला सामना सुरू करायचा आता, त्यानंतर होईल सामना, लई सुरू जाईल। बघूया आता काय कशी कामगिरी आहे। मॅच लावणार, हे लावणार, स्कोर लावू बा किती पाहिजे ना। हां, तो सुरुवात पहिला स्ट्राईक केला फलंदाज गुरुनाथ, 9 स्ट्राईकला मनोज, पहिला गोलंदाज अमोल
एक फास्टिंग मारा करतो अंगणात गुणनाथसाठी. चेंडू कट केला आहे, लपटी क्षेत्ररक्षक चांगला जेवढा अडवला आहे. अप्रतिम कामगिरी क्षेत्रकाची. काय नाही अडवला, तुषारने अडवला आहे आणि चेंडू होतो तो निर्धाव. सुरुवात चांगली आहे. बघूया पहिला चेंडू हलवपणे निर्धाव घोषित होतोय. पुणे चेंडू तयार. फास्टिंग मारा कट केला, गॅस शॉट आहे. एक धाव तर मिळते. बरोबर धाव आपण धावत राहायचं, गुरुबा धावत राहायचं आहे. बदला 4 धाव. कृपया फिल्डवर येऊन धावत राहायकडे चेंडू अडतोच कधी, म्हणून धावत राहायचं. आपल्या पद्धत थांबून थांबायचं आहे. नंतर मग जे आहे ते धाव जमून दिले जाते. मी 1 का 2 मिळत आपल्याला सोडवायचं आहे. आपण धावून काढूया. 4 धावने सुरुवाती खातं खोललं संघाचं. फलंदाजांनी काय नाव आहे गुरुनाथ. याचं विश्लेषण 1 चेंडू 4 धावा. बघा गुरु पुन्हा स्ट्राईक केला. फास्टिंग मारा करतो. अरे साफ कामगिरी चांगली जोरदार. आता फक्त गुरुनाथ आपली लीड बिघडतोय. संध्याने खोतो आणि डायरेक्ट चेंडू याच्या आदर गोलंदाजी तारीफ करेल. त्यांनी चांगली कामगिरी केली. अमोल अप्रतिम कामगिरी. अमोलने असा घेऊन टाकलं की गुरुनाथला चेंडू सलग नाही. चेंडू डायरेक्ट एकट्यावर आदळला आणि बुंदा मारला जाऊन बुंदा मारला आहे चेंडू. पण आता गुरुनाथची खेळी संपुष्टात. आता चांगल्या अमोल आपली चांगली कामगिरी केली. अमोलने या षटकामध्ये धावा दिल्या 4 आणि चेंडू खेळून झाले ते 3 चेंडू आणि 4 धावा. विजयी धावा करायची ते 39 प्रति षटकामध्ये. आणि आता दीपकची होणी लागली. दीपक ज्याने शेवटी हाताळलं होतं तो दीपक आले. म्हणजे दीपक, नसीब आणि जग्गू आणि देवा जेवण आहे नवनाथ असे 5 प्लेयर ठळक आहेत या मॅचमध्ये, ज्यांनी या मॅचसाठी सिंहाचा वाटाची कामगिरी. तरी दीपकचा खालीचा वाटा असेल त्यांनी 2-3 षटकं चांगली टाकलेली आहेत. म्हणजे आता दीपकला आणलेली जीवनी लागलेली आहे. नवनाथचे का पाचारण झाला नाही आहे. नवनाथ हा हाय डिटर मानला जातो. संघाची धावसंख्या 1 बाद 4 धावा झाले आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता गोलंदाज तयार. गोलंदाज अमोल एक फायटिंग मारा करतोय. दीपक मात्र स्ट्राईक केला. सासोले हा संघ चेसिंग येणारा संघ आहे. फायदा चेंडू फायटिंग मारा दीपकसाठी. मिड विकेटला गॅप शॉट आहे. 1 धाव मिळते. आपण धावत राहायचं प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. डेंजर एंडला टाकण्याची गरज होती. पण गोलंदाजाचा क्षेत्ररक्षण खोलतोय. अतिघाई धनकाड नाही. घे उडी मार सुरू डायरेक्ट पिक केला. दार्जिलिंग घेतलाय. त्यावर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 6 धावा झालेली आहेत. 6 धावा इथं झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असावा. तयार. आणि हा जेव्हा आता हा चेंडू नो डाऊट. आता मात्र धावसंख्येला कल्याण या षटकाने संघाची धावसंख्या डबल अंकात. आणि आता 12 धावा झालेल्या आहेत. त्या गतीने त्यांना धावा आहेत ती गती त्यांनी पार केलेली आहे. आणि आगाव 2 धावा त्यांनी केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 12. धावसंख्या करायची 39 धावा करायचे 1 to go. अंतिम या षटकाने मॅचला करण्यात दीपकचा हा बहारदार प्रहार मिड बाउंड्रीला 6 धावांचा इशारा. गोलंदाज तयार पुन्हा दीपकसाठी. दीपक 1 चेंडू 6 धावा. धावसंख्या 1 बाद 12. पुढला चेंडू आणि चेंडू जातोय थर्डमॅनला आणि त्याचा जीवदार मिळतो हरकत नाही. दीपकला 13 धावा आणि षटक संपलंय पहिलं. 1 बाद 13 असा स्कोर आहे सासो संघाचा. या षटकार जर गेला तुझा मॅचला टर्निंग होऊ शकला. पण षटकार दीपकने केलाय. दीपक, नवनाथ, नसीब आणि जग्गू या 3-4 प्लेयरने ह्या मॅचचा पुढे बदलला. आणि फायनलमध्ये आणण्याचा यांचा मोठा हिस्सा असेल. बाकी सगळे खालीवाले आहेत. सर्व हे सिंहाचा प्लेयर आहेत. म्हणजे आता कृपया जास्ती मीटिंग घेऊ नका. अजून एक सामना खेळवायचा आहे. आता येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये त्यांना धावा करायच्या आहेत. त्या 26 धावा करायच्या आहेत. म्हणजे आता या षटकात 13 धावा आल्या आहेत. प्रति षटकामध्ये 9 सव्वा 9च्या गतीने वाटचाल करायची. म्हणजे 10च्या जाऊन चालवा. आता आपण 13 धावा इथं कमवलेल्या आहेत. 3 धावा आगाव आहेत. आता हे षटक फार निर्णायक खेळ राहिलं. आता दीपक आणि त्याचा सहकारी जो स्ट्राईकला उभा आहे. स्ट्राईकला कोण आहे रे?
आणि आता घुसायला तर पंकज आला कोणसाठी, पंकज आला कोणसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 13-39 धावा करायच्या सासवड संघाला. बघूया आता काय त्यांची पुढची राजनीती असेल. मनोज हा स्ट्राईक केलेला आहे, दीपक नो स्ट्राईक केला. पहिला गोलंदाज आला, दुसरा मनोज, हे पंकज एक फास्टिंग मारा करतोय आणि हा प्रतिम कामगिरी आता म्हणतो. हा चेंडू नो डाऊट 6 धावाचा कोलकाता चेंडू पॅडच्या खाली टाकला आणि पुरापूर फायदा होता. ब्रह्मास्त्र दिलेला आहे, अवकाश कदाचित चुकला असता, पण धावसंख्या 19 धावा झाली. म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. विजयाच्या दिशेने वाट संघा कळतो. या षटकारांनी 2 षटकार जे पडले ते षटकाने मॅचला कलाटणी मिळाली. आता धावसंख्या 39 धावा करायच्या, धावसंख्या 19, 7 चेंडू झालेले आहेत. चेंडू गलीमध्ये 17 चेंडू कधी थांबतो, 1 धाव मिळते आणि चांगली फेकी येते, पण 2 धाव बघा. तिसरा जो नाही, घाई करत नाही, अति घाई संकट मी नाही. पण दीपकला पाहिजे काय करत, धावसंख्या आपलं रनरेट काढलेलं, आपल्या स्कोरवर काय सांगते किती धावा केल्यात, कधी आपल्या धावा करायच्या आहेत त्या 10च्या गतीने. आपण आता 20 धावा केलेल्या आहेत आणि षटक अजूनही संपादनच्या मार्गावरती लागलेला आहे. 2 षटक सुरू आहेत, 20 धावा झालेल्या आहेत, 39 धावा करायच्या आहेत. काड्यात खेळायचे मिड बँडीला 17 चेंडू अडवतोय, 1 धाव तर सहज मिळते. विसरले अतिघाई संकट मी दार्शनिकने घेणं फार गरजेचं नाही. आता या मुवमेंटला तरी आपण जास्त काही करावी नाही. 21 धावा झालेल्या आहेत, धावसंख्या 21, 9 चेंडूचा खेळ आता झाला म्हणते आणि 21 धावा आता लागलेल्या आहेत. पंकज बोलतोय ना, पंकज फास्टिंग मारा, सेफ शॉट आहे, लॉंग गॅप शॉट आहे, चांगल्या चेंडू कव्हरिंग केलं आहे, 1 धाव सहज मिळते. 1 धाव, धावसंख्या 22 धावा झालेल्या आहेत, धावसंख्या 22. सरासरी 11च्या गतीने वाटचाल म्हणजे चालू आतापर्यंत. षटकातली काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दीपक हा अजूनही स्ट्राईकला उभा आहे. पंकज फास्टिंग मारा आणि आता इथे एक चांगली कमाल, सुरेश खेळ टिपला आहे. काय नाव रे, हा तुषारने हा सुरेश खेळ टिपला आहे आणि दीपकची खेळी संतुष्टात. 2 बाद, धावसंख्या 22. आता अंतिम चेंडू असले षटकातला, सरासरी ते बरोबर चाललेले अजूनपर्यंत. गडी 2 जरी बाद झाले असले तर नवनाचीच होणे असेल मला वाटते, कारण 2 वेळा सामना पुरस्कार नोंदणी घेतला आहे. 2 बाद 22 धावा झालेले आहेत, 39 धावा करायच्या आहेत. नवनाथ येऊन लागेल का, नवनाथ हा स्फोटक फलंदाज, त्यांनी 2 वेळा सामन्याचा पुरस्कार त्यांनी पटकवलेला आहे, ऑलराऊंडरची भूमिका घेतलेली आहे. तर नवनाथ वनमॅन शो नवनाथ आता सरासरीपासून ते बरोबर आहेत बघा. 2 षटकं समाप्तीवरती आहेत आणि 22 धावा झालेले आहेत. हा अंतिम चेंडू असेल माडी षटकातला, 22 धावा आहेत, 39 धावा करायच्या साडू संघाला. आणि पंकज हा आपला गोलंदाज सज्ज आहे. ठिकाणी चांगला झेल टिपलेला आहे गलीमध्ये, एकटे काम चांगलं केलंय. झेल सुटला असता 1 धाव कमी होऊ शकले असते आणि फलंदाजा मनोबल वाढलं असतं दीपकचं, पण तसं काय झालं. एकटे कुठलीच चूक केली नाही आणि आता 22 धावा लागले, 39 धावा काही. डावकर फलंदाज नवनाथ ही विकेटवरती उभे आहेत. नवनाथ पहिल्याने सामोर जाणार आहे तो पंकजचा. धावसंख्या झाली 22, धावा करायची आहेत त्यांना 39. षटक चालू, दुसरं अंतिम चेंडूचा खेळ कदाचित बाकी. अपील होतोय पंकज हा अवांतर जागेचा. अवांतर संघाची धावसंख्या झाली ती 23 आणि समजा बीड होत शकतो, पण एकूण आपलं काम चांगलं चूक केलंय. नवनाथ पुढे गेलं खेळून तयार. धावसंख्या 1 बाद 2 बाद 23. पंकज नवनाथ गोलंदाजी करतो आणि आता मात्र गोलंदाज थोडासा चकतो. ह्या बी चेंडू अवांतरचा इशारा. 24 धावा झालेल्या आहेत, धावसंख्या 24. अशा मुवमेंटला जाणं धाव योग्य आहेत. अवांतर धाव बॅटिंग चालते, पण चेंडू अधिक होणं हे गरजेचं नाहीये, हानिकारक आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतो. पंकज नवनाथ स्ट्राईक केलाय
आणि आता हा नो डाऊट आणि पंचायत हा 6 धावांचा म्हणजे नवनाथ सकाळपासून त्यांनी कामगिरी चांगली केलेली आहे. संघाची धावसंख्या 30 धावा. आता 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. नवनाथ 1 चेंडू 6 धावा. धावसंख्या झाली 2 षटकं आणि 30 धावा. 15च्या गतीची वाटचाल चालू आहे. सासवडी संघाचं आता वर्चस्व दिसते. थोडे फलंदाज गोलंदाजे हवीवाले दिसत आहेत, पण बघूया आता काय करिश्मा करतील. जास्ती वेळ आपण करू नका, आपल्याला विनंती आहे. आता येणारे 12 चेंडू 9 धावांची गरज. सामना कुठल्या बाजूला गेलाय सांगण्याची गरज म्हणून ज्या फॉर्मॅलिटी आहे त्या पुढे करण्याची गरज आहे. पण आता म्हणजे लढत फायनल जाण्यासाठी 1 आणि 2 साठी लढत होते. ही साठी चांगली लढत चालू आहे. ही लढतीत कोण ठरवलं बघायचं आहे, शेवटी कोण ठरवलं. आता तरी सासवडी संघाचं वर्चस्व चांगलं सकाळपासून त्यांनी एकतर्फी मॅची आणल्या त्यांना हरकत नाही. त्यानुसार 3-4 कलाकारांनी चांगली कलाकृती केलेली आहे. आता बघूया गोलसाठी आणला आहे, सुनील आणलेला आहे. आता सुनील ह्याच्या संघाला 12 चेंडूमध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. त्या सुनीलच्या वाट्याला किती येतात? 5 येतात का 4 येतात का 4.5 येतात ते बघायचं आहे. आणि जोडी मैदानात जो नवनाथ आणि जो सहकारी स्ट्रायकरला उभा आहे मनोज, ही अटूट जोडी एक साझेदारी ह्याला करायची. आता 9 धावांची साझेदारी बाकी विजयासाठी. 30 धावा केल्या, 39 धावा करायची. आता 12 चेंडू 9 धावांची गरज. आता मनोज स्ट्रायकरला आहे. बघा गोलंदाज कार्तिक चांगली गोलंदाजी केली होती, एक खेळ चांगलं हाताळलं होतं. बघा काय बघूया एका या संघाने 21 धाव चेस केले होते मगाशी कार्तिकच. सेफ छोटा नामरत्ना क्षेत्रक्षक 1 धाव सहज मिळणार. धावसंख्या झाली ती 31 धावा. धावसंख्या 31. आता स्ट्रायकर पाहिजे नवनाथ, ज्याने 1 चेंडू 6 धावांची कामगिरी केली, 10 खेळी केलेली आहे. म्हणजे आता काय करून नवनाथ अजून 8 धावांनी मागे विजयापासून. हा सामना एकतर्फे चालला दिसतो. सासू संघाचं वर्चस्व दिसतात. प्रत्येक चेंडूची गाई करत नाही, एक चांगली फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत त्यांनी दाखवलेलं आहे या विकेटवरती. पुढे चेंडू पट केलाय, मिड विकेटला चांगला जोर दे, कोर पॉईंटला चांगला टॉप केलाय. पण चेंडू डॉट घ्या अशी कामगिरी करावी, चांगली फिल्डिंग नमुना. धावसंख्या स्थिर ठेवली ती 31. नवनाथ 2 चेंडू आणि 6 धावांची कामगिरी. पहिला 1 षटकामध्ये 6 मारल्या होत्या, आता निर्धाव झालेला चेंडू. आणि आता मतलब 2 डाऊट. हा कव्हर बनला, पंच सांगतीलच. धावसंख्या झाली ती 6 आणि फक्त पुढे धावसंख्या झाली ती 37. आता मध्ये विजय नवनाथ याचा विश्लेषण आहे. 2 चेंडू 12 धावा. संघाची धावसंख्या 2 बाद 37. म्हणजे विजयाच्या भोळ्यावरती, विजयाच्या डकारवरती, विजयाच्या मंजिलवरती सासवडी हा विजय जातोय. आता येणारे चेंडू मात्र धावा हव्या आहेत 3 पाहिजे ना, 2 धावांची गरज. कट केलाय इथे 1 धाव तर सहज होते. मग सामना कुठे गेला सांगण्याची गरज. सामना बराबरी झालेला आता. नवनाथ त्याचा विजय 3 चेंडू आणि 13 धावांची कामगिरी त्यांनी केली. आता मनोज स्ट्रायकरला आहे. बघू विजयाची श्री चेंडूचा का घेतोय का विजयाचा जिंकतोय का. मनोज स्ट्रायकरला सासवडीची चांगली कामगिरी. आणि हा नो डाऊट चेंडू जाईल नक्की 6 धावांसाठी. सासवडी संघनायक कुठला गोल जावा कुठला सासवडी संघनायक नांदे, सासवडी संघनायक नांदे यायचा, सासवडी संघनायक, सासवडी संघनायक या मॅचचा चांगला पुरस्कार केला जाईल. सामना मॅनेजर कोण द्यायचे. आता यानंतर सामना होणार आहे ते सांगते आपल्या माझे सहकार्य